दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार असल्याचं दिसतंय। याच संदर्भात काँग्रेस नगरसेवक सचिन पोटे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। भाजपमध्ये प्रवेश केल्यास अवैध बांधकाम प्रकरणी बजावलेल्या नोटिसा मागे घेऊ असा दबाव भाजपनं आणल्याचा गंभीर आरोप पोटे यांनी केलाय। नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा का बजावल्या असा सवालही पोटे यांनी केलाय। भाजपाने सुराटचं राजकारण सुरू केले। विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना गळ टाकण्यासाठी किंवा त्यांच्यावर अशा प्रकारे प्रेशर आणून त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। पण माझ्या मते हे सर्वांना कळतंय की निवडणुकीच्या तोंडावर जर यांना नोटीस द्यायची होतं तर गेल्या 1 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे। जर नगरसेवक अनधिकृत बांधकाम करत होते तर त्यांनी या अगोदर का नोटीस दिल्या नाहीत। याचा अर्थ निवडणुकीच्या तोंडावर नमोहरम करायचं विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये खेचण्याचा प्रयत्न करायचा, हा भाजपचा डाव आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।